सौभाग्यवती भाग 5. त्यानंतर सदाशिवने ते रूप तो अवतार कायमचा धारण केला. नयन त्यामुळे भयभीत आतंकित राहू लागली. तिने तोंड उघडण्याचा अवकाश हातात येईल तोवर त्याने तिला मारावे आणि रोजचे रोज तिला त्रास द्यायचे. कुत्रा दिसताच मांजराने बाजू जावे तसं ती त्याच्यापासून दूर जाण्याचे प्रयत्न करू लागली. प्रत्येक रात्र तिच्यासाठी नरकानुभव असे. रोज रात्री ती स्वतःच्या मरणावर अश्रू ढाळत असे. एक प्रसन्न पहाट कुणी संडास मार्जनात दंग, तो कुणी सकाळचे कार्यक्रम आटोपण्यात दंग, तर कुणाची दिवसभर करावयाची कामाची आणखी सुरू. ओसरीवर बसलेली नयन समोर ठेवलेल्या टोपलीतून एक एक फूल वेचून दोऱ्यात माळत होती. सोबतच्या तिच्या आयुष्यात घडलेल्या एकेका प्रसंगाची उजळणीही होत होती. अंगणात विठाबाई भांडे घासत असताना खोलीतून संजीवनीच्या रडण्याचा आवाज आला. म्हणून हात धुवून विठा खोलीत गेली. संजीवनीला व्यवस्थित घेऊन ती बाहेर येत म्हणाली, काय धान्याचं? काय बाई? अहो धनी जागेच हाईत, पण घ्यायचे तर सोडा. पण झोका तर लोटावा नाही का तुम्ही मुलीला? जाऊ दे ग विठा, सोड ते त्याला. नयन बोलत असताना पिंजऱ्यात नव्याने आलेल्या पोपटाने गोड आवाज दिला. सदाचे मामा वारले त्याच सकाळी जुन्या रागूने रामराम म्हटले. काही दिवसांपूर्वी सदाने नवीन पोपट आणला होता. पोपटास पिंजऱ्यात अडकवायची त्याला खूपच आवड होती. फूल माळवायचे सोडून नयनने क्षणभर त्या पोपटाकडे पाहिले. नयनला त्या अवस्थेत पाहून विठाबाईने विचारले, ताईसाहेब एवढं काय पाहता हो मन लावून त्या पोपटाला? पोपटाला कवा पाहिलं नाही का तुम्ही? नाही गई विठा, पाहिले तर आहे. या पोपटाला पाहिलं आणि मलाच माझी आठवण आली. आता ग बया, स्वतःच सोय करता की काय? काही येडी बिडी तर लागलं नाही की तुम्हाला? विठा म्हणाली नयनला. तसं नाही ग विठा, पण हा पोपट पिंजऱ्यात बंद आहे आणि मी या वाड्यात. रात्री माझी होणारी फडफड आणि 2-3 तासांपासून पिंजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी या पोपटाची चाललेली फडफड एकच नाही का? जसे माझ्यावर बीतत आहे तसे या पोपटावर नाही का बीतत आहे? त्याला बी या पिंजऱ्यातून उडून जावं असं वाटत नाही का? जशी त्याची आशा आहे तशीच इच्छा माझी पण आहे. बाय बाय ताईसाहेब, तुम्ही शिकलेल्या पुस्तकावाने गोड बोलता. महा टाकुऱ्यावरून गेलं ताईसाहेब. एक विचारू का तुम्हाला? आपली ही छकुली परीक दिसते कोणावानी? आताच काय समजणार. मायरी होते तेव्हा तिथे सारे म्हणत होते की संजू म्हणजे लहानपणीच्या बाळू. अक्षी मामीवर गेली म्हणा की. हा अगदी. आताही हिचे डोळे म्हणजे बघ कसे पाणीदार दिसतात. अगदी बाळूसारखे. पाहतच बसावे असे. बरेच बाळूच्या डोक्यात पाहिलेले दिसतंय असे म्हणत संजीवनीला ओलांडून तिच्याकडे न पाहता सदाशिव न्याहारीमध्ये गेला. आता या माणसाला काय म्हणावं बाप्पा. अक्षी सोन्यावानी पोरगी दिसली की उचलून घ्यावं वाटते. पण यो माणूस एक नजर बी टाकायला राजी होत नाही. ते बघतात ना माझ्याकडे रोज रात्री. अशा वेड्यावानी बघतात ते माझ्याकडे रात्री. बाईसाहेब आता कोण पेत नाही हो. माझा दादला बी पेते. असा त्रास कवाच देत नाही मला. काय तुझा नवरा सुद्धा पितो विठा? असे विचारत नयन खोलीत आली. तिच्या पाठोपाठ आलेली विठा म्हणाली,
तर मग दिवसभर लई कष्ट खूप असतात ते. कुठलाच पोतं एका दम्यात नेतात ते. आता मला एका सांगा, अक्षी अंग फोड मेहनत केल्यावर थोडीशी प्यावं लागतं नाही का? तरीही नाही आली तर रात्री कसं व्हावं? पर एक हाय, पेलं तर बी सध्या बाहेर नाही जाणार. म्या जसं म्हणेल तसंच. म्या नाही म्हटलं तर हात बी लावणार नाही मला. जर माझी इच्छा राहती तेव्हा तो माझ्याजवळ येतो. तेव्हा नयन म्हणाली, भारी नशीबवान आहेस ग बाई तू. ताईसाहेब, नवरा मुठीत ठेवायचा. आता तू बी ध्यानात आणि धन्याला मुठीत ठेवा, म्हणजे काय बी होणार नाही. मुठीत? तुझ्या धन्याला मी ठेवू? काय 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 झालं? तो बी मरद हाय, त्याला बी भूक आहे की नाही? बायकात उठून दिसणारं रोपडा आहे तुमचं. अहो जरा दमानं नवऱ्यानं घ्या पाय, चाटतील तुमचे. धीर आणि यांच्यासोबत ताईसाहेब लई शिकले नाही. पर एक सांगते तुम्हाला, त्यांच्या कलानं घ्या. त्यासनी मनाजोगत करू द्या. तुम्ही तुमच्या रूपाचं त्यांना येड लावला असं वागा. मग पहा, तो तिला दूर करून तुमच्या मागं फिरेन. मी काहीच प्रयत्न केले नाही असं वाटतंय तुला विठा? राग मानू नका ताईसाहेब, पर एक सांगते, तुम्ही लई बिगीन गरम होता. बाईच्या जातीनं असं गरम होणं बरं नाही. नवरा बाहेर बुगण्या असतात तर नाहीच नाही. विठा बोलत असताना सुसनानं सदाशिव आत आला तशी विठा बाहेर गेली. सदाशिव कपडे घालत असताना विठाच्या बोलण्याने विचारात पडलेली नयन संजीवनीस उचलून घेत म्हणाली, बघ संजूबाडे, बघ तुझे पप्पा आले. पप्पा म्हण बरं. म्हण ना ग पप्पा. अहो बघा ना, ही किती गोड बाळ आहे. घ्या की थोडं तिला कड्यावर. बाजूला सरक, मला वेळ नाही. बघा तर तुमच्याकडे कशी बघते, डोळे कसे फिरवते. हो माहिती आहे, तिचे डोळे आहेत बाडूसारखे, तुझ्या बाडूसारखे. शेवटच्या शब्दावर जोर देत सदाशिव खोलीबाहेर गेला. असं का म्हणाले? बाळू या शब्दावर त्यांनी जोर का दिला? त्यांना काय वाटले असणार बाळूबद्दल? क्षणात सरावत ती पुन्हा मनाशीच म्हणाली, छे विठा जे म्हणाली तेच खरे आहे. मी लवकर गरम होते. त्यांच्या मनामध्ये तसं काही नसेल, पण उगीचच मी का शंका घेते त्यांच्यावर? तशा विचारात तिला बाळंतपणातील तो प्रसंग माहेरी झालेला आठवला. त्या दिवशी दुपारी काकी नेहमीप्रमाणे धुणे धुवायला गेल्या होत्या. घरामध्ये नयन आणि आई दोघीच होत्या. जेवण झाल्यावर नयन बाजेवर पडली होती. तिच्या शेजारी संजूला घेऊन बसलेली आई अचानक म्हणाली, नयने, बारशाला आलेले जवळ बापूंची मामी ही तीच का ग तू जे सांगत होतीस? हो, तीच ती सटवी माझ्या संसारावर उठली आहे. हे बघ, तुला एक सांगते, आता हे असं शब्दांवर चिडणं सोडून दे. साध्या सोध्या गोष्टीवर मनस्ताप करणंही सोडून दे. आई, मी काय करू? मला काही समजतच नाही. स्वतःच्या डोळ्यांनी माझ्या नवऱ्यास त्या भवानीच्या मुठीत शिरताना मी कसं बघू शकेल? चूप, जिभेला काही हाड आहे का तुझ्या? मग काय माझा संसार मोडला जात असताना शांत राहू का मी? हे तर तुला पण मी सांगितलं आहे. त्यावर काही तू उपाय सांगण्याऐवजी तू माझ्यावरच चिडतेस आहे आई. नाही, हे बघ, आता तू आई झाली आहेस. पावसाळ्यात झाड जसं बहरून येतं आणि त्याचे रूप सर्वांना भावते, तसं बाळंतपणानंतर स्त्री अंगपिढाने
रसरशीत होते. या गोष्टीचा तू फायदा घे. जावई बापूला स्वतःत गुंतवून ठेव. त्याचं लक्ष त्या अंगवस्त्राकडे जाणार नाही याची काळजी घे. ही गुडली तुझ्या सोबत आहे. हिला त्यांच्या सहवासात जास्तीत जास्त ठेवा. एकदा का हिच्या बाललीलांमध्ये जर का ते गुंतले ना, तर त्यांचे पाऊल कधीच घराबाहेर पडणार नाही. अगं, या बाललीला दगडांना पाझर फोडण्यास समर्थ ठरतात. ते तर एक पुरुष आहेत, हाडामासांचा गोळा आहेत. नंतर मग ते आपोआप तुझ्याकडे वळतील. तेव्हा सारं कसं पणाला जाईल. पण आई, त्यांचं तिच्याकडे जाणं येणं हे दररोजचं असतं ग. अनेक पुरुषांना इकडे तिकडे तोंड घालण्याची सवयच असते. आई, अशी सवय भी भाऊंना होती का ग? भाऊ नाही, तुला का वाटते भाऊ अगदी पवित्र आहे? ते पण तसेच होते, तुझ्या नवऱ्यासारखे. आई, तू हे काय बोलतेस आहे? खरं तेच बोलते. तुझ्या भाऊंना माझ्याशिवाय कोण ओळखते? आता तू आई झालीस, एका अर्थाने बरोबरची झालीस. भाव काय आणि अण्णा काय, सारे पुरुष एकाच माळेचे मणी. सर्वांना इकडे तिकडे तोंड घालण्याची सवयच असते. आई, आज तू वेडी झालीस का? हे काय बोलते भाऊंविषयी आणि अण्णांविषयी? बोलू दे, कदाचित तुला मदतच होईल. तुला काय किंवा अनेकांना काय, भाऊंची एक बाजू माहिती आहे, परंतु दुसरी बाजू चुलीवर ठेवलेल्या भांड्यांच्या बुडासारखी काळीकुट्ट आहे. शेतातले गडी वर्षभर कधीच टिकत नाही आपल्याकडे. कुठेही जा, पळसाला पाने तीनच. मोठमोठ्या शेतवाल्यांच्या घरी नोकरी करणाऱ्या गड्यांच्या बायकांना हा त्रास ठरलेलाच असतो. परिस्थितीने गाणलेल्या नोकरांच्या परिस्थितीचा फायदा उचलणारे सारे तरबेज असतात. जेव्हा गड्यांच्या लक्षात तो प्रकार येतो, तेव्हा एकतर ते मुकाट्याने सहन करतात किंवा वर्षाच्या आत नोकरी सोडून मूठ झाकलीच ठेवतात. कारण की नाव बदनामीची पाळी येऊ नये म्हणून तेही शांत बसतात. हे सारे काकीला माहिती आहे का ग? काकी काय आणि मी काय, दोघेही सारखेच. एकीला काढावं आणि दुसरीला झाकावं. चूल मूल आणि संसार हेच आमचे विश्व. नवऱ्यास मुठीत ठेवणं आम्हाला कधी जमलेच नाही. बालपणीच संसार अंगावर पडला त्याचा हा परिणाम असेल. परंतु सारे समजूनही आम्ही कधीच ब्र शब्दसुद्धा काढला नाही तोंडातून. वाटायला येणाऱ्या सुखातच आम्ही खुश असतो. नवऱ्याच्या पायाच्या अंगठ्यावरच डोळे ठेवायचे असतात आणि एकांतातच ते त्यांच्या डोळ्यात मिसळायचे असतात. या संस्कारात वाढल्याचा परिणाम असेल. आम्ही केलेले प्रयत्न वांजोटे ठरतील, त्यांचे वेगवेगळेच फळ मिळेल या भीतीनेही आम्ही मूड गिल्ले असते. पण माझे थोडे वेगळे आहे. माझा नवरा माझ्या समोर दुसऱ्याच्या कुशीत झोपतो, अतिशयाशी रासलीला खेळतो. तुझे वेगळे आहे, पण आता काळ बदलला आहे. तुझी मोठी आत्या कधीतरी मामाला चकार शब्द बोलते का? तीही आमच्याप्रमाणे मूग गिळून बसते. तिथे तुझी लहान आत्या बघ, ती कशी नवऱ्याला बोटावर खेळवते. नवऱ्याला निव्वळ घालून पाडून बोलणेही जमत नसते आणि आमच्याप्रमाणे अतिमर्यादाही चांगली नाही. तू मोठी आत्या आणि लहान आत्या यांच्यामधील मार्ग शोध, म्हणजे तुला सर्व कळेल. अगोदर स्वतःचा राग आवरून पतीवर प्रेम कर. त्यांच्या शब्दाला मान दे. त्यांच्या प्रत्येक कृतीस समजून घे. सुरुवातीला अनेक गावही तुला बसतील, परंतु जेव्हा तुझं प्रेम त्यांच्या लक्षात येईल ना, तू बदललीस ही खात्री पटेल. शिवाय पहिल्याप्रमाणे वाद घालायचे सोडून दिलेस हे जेव्हा त्यांच्या लक्षात येईल, तेव्हा तेही बदलतील.
अर्थात हे 1-2 दिवसात घडणार नाही. तुला त्यावर सतत प्रयत्न करावे लागतील. कदाचित त्यास महिनेही लागतील. ते म्हणतात ना, जे पेराल तेच उगवेल. बाळे, पोरी तू त्याच्यावर भरभरून प्रेम कर. स्वतः बदल, त्यात तुला प्रेमच मिळेल. प्रत्येक वेळी जर आकांड तांडव करू लागलीस तर तो पुरुष आहे, भ्रमर आहे. ज्या फुलाजवळ सुगंध असेल, मधुरस असेल, त्याच फुलाकडे त्याचे प्रेम जाईल. आता तूही फुलासारखं टवटवीत झाली आहेस. त्याचा फायदा घे नयने. मला आता जास्त बोलताही येत नाही. ते म्हणतात ना, अवघड जगाचे दुखणे आणि जवाई डॉक्टर. तू शिकलेली आहेस, तुला जास्त सांगणे न लागावे म्हणून तू विचार कर. संसारात जो तडा जातोय त्याला वेळीच सांग. पुन्हा मोठी भेग पडल्यावर काहीच फायदा नाही आणि काहीच तुझ्या हातीही येणार नाही. खोलीच्या खिडकीवर बसून कावळा जोरजोराने कावकावत होता. त्याने स्वप्नामध्ये गेलेली नयनी सासरी परतली. तिथं होते प्रश्नांचे कोंडाळ, प्रश्नांचा सागर. त्या सागरातून तिला हरवलेला खडीसाखर रूपी संसाराचा खडा शोधावयाचा होता. त्याची गोडी चाखावयाची होती. किती अवघड आणि जिकरीचे काम होते ते. कावळा पुन्हा कावकावला. नयन विचार करू लागली, हा कावळा आजच का कावकाव करतो एवढा? अरे कोणास आणणार बाबा तू? तुझी कावकाव म्हणजे कुणाच्या तरी आगमनाची चाहूल आहे. कोण येईल? एखादा दूत माझे हरवलेले सुख परत घेऊन येईल का? काय येईल? माझा सदाशिव? परंतु सदाने येताना नवेच रूप धारण केले तर? नवा चढ सोबत आणला तर? कुठेतरी काहीतरी वेगळंच वाटतंय. आजची रात्र थोडी वेगळी आहे. नवीन काय घडेल? आगळं वेगळं काही पाहायला मिळेल का? तोच विचार नयनच्या डोक्यात चालू होता. सुनबाई जेवायला चल, असा सासूचा आवाज आला. तशी नयन संजीवनीला कडेवर घेऊन बाहेर आली. तिच्या पायात त्राण, वेग, चैतन्य नव्हते. बळी जाणाऱ्या बकरीची ती चाल होती. तिचं लक्ष पिंजऱ्यामध्ये बंद असलेला पोपट बाहेर पडण्यासाठी करीत असलेला आकांड तांडवाकडे गेलं. इवल्या पंखाची जीवघेणी फडफड करीत होता तो. त्यावर तिला फार दया येत होती. पण ती करू पण काय शकत होती? तो पिंजऱ्याच्या आत होती आणि ही वाड्याच्या आत होती. कशाचा तरी आवाज झाला आणि नयनला जाग आली. तिने घाबरलेल्या अवस्थेत आजूबाजूला बघितले. काही दिसत नव्हते, पण अंगाचा ठणकाव होत होता. ही जाणीव प्रकर्षाने झाली, कारण त्या रात्री सदाने त्याचा प्रताप दाखवलाच होता. अनेक विषारी दंश करून तो तिकडे प्रभाकडे गेला होता. सकाळ झाली म्हणजे त्या रात्रीही विषारी प्याने तिने पचविला होता. बाहेर चांगलेच फाटलेले होते. उठून कामाला लागणं भाग होते, कारण मामे सासरे गेल्यापासून सासूने अंथरूण धरले होते. तिचेही सारे नयनला करावे लागायचे आणि सासूचेही पाहावे लागायचे. कदाचित मामांच्या मृत्यूनंतर प्रभा सदामधील सलगी तिला पावली नसेल. कदाचित लग्नानंतर सदाशिव सुधरेल ही सासूची आशा फेल ठरली असेल म्हणून ती नैराश्य व्यवस्थेत पडूनच असायची. नयन खोली बाहेर आली. सरावाप्रमाणे तिचे लक्ष परत त्या पिंजऱ्याकडे गेलं. नित्यक्रमच जणू सकाळी उठून बाहेर येताच ती पोपटाला बघायची. कदाचित त्या दोघांची बंदिस्त स्थिती आणि समान दुःख त्यामागे असेल. त्यावेळीही तिचं लक्ष पिंजऱ्याकडे गेलं आणि दचकली. हे काय? पिंजरा रिकामा? म्हणजे रागू उडून गेला तर नाही ना? सुटला बेचारा एकदाचा त्याच्या त्रासातून. असं बडबडत ती न्हाणीमध्ये गेली.
स्नान करून येताच नयनने चहा केला. अंथरुणावर पडलेल्या सासूपुढे कप बशी ठेवून ती चहा घेत तिथंच टेकली. फुरफुर चहाचे घोट वाड्यातली शांतता भंग करीत होते. चहा संपवून बशी खाली ठेवत सासू म्हणाली, सुनबाई, तुला माझा राग येत नाही का ग? सासूने अचानक विचारलेल्या प्रश्नाने गोंधळलेली नयन म्हणाली, राग आणि तुमच्या? सासूबाई, तुम्ही असे काय विचारतात आहे? आणि कशाचा आणि कुणाचा राग करावा हेच मला समजत नाही. सासूबाई, राग द्वेष या भावनांपलीकडे मी गेले. आता राग स्वतःवर, नशिबावर नाही सुनबाई, नाही. मी खरंच चुकले ग. एकुलता एक मुलगा म्हणून मी त्याचे लाड पुरवत गेले आणि तो माझ्या डोक्यावर केव्हा बसला ते कळलेच नाही मला. कळाले तेव्हा खूप उशीर झाला होता. परंतु त्या उशिरामुळेच सदाच्या मामांचा जीवही गेला. तूही तुझ्या हक्काच्या संसार सुखाला मुकलीस. परंतु सुनबाई, तुझी चूक नसताना तू का सहन करतेस? तू का भोगतेस हे सर्व? थांब, मला बोलू दे. मरताना मला माझं मन हलकं करायचे आहे. सासूबाई, हे काय विचित्र बोलताय तुम्ही? अशी भाषा बरी नाही हो. थांब, माझे मरण मला दिसताय. मला बोलू दे, अडवू नको. तुला काय वाटतं मला काहीच माहिती नाही का? नाही सुनबाई, नाही. तुमच्या लग्नाच्या आधीपासूनच सदाशिवची प्रभासोबत चाललेली थेर मनावर दोंडा ठेवून मी पाहत होते. वाटले होते, एक आशा होती की लग्न झाल्यावर तरी सध्या सुधरेल. परंतु त्या चांडाळीने काय जादू केली माहीत नाही. तुझ्यासारखी एवढी सुंदर, सोज्वळ, सोन्यासारखी बायको असूनही तो तिच्या पडद्याआड गडप होतो. रात्र रात्र तुझा छळ करतो. तुला काय वाटले तुझ्यावर होत असलेली जबरदस्ती मला माहीत नाही का? नाही पोरी, तसे नाही. मला एक ना एक गोष्ट माहीत आहे तुझ्यावर झालेल्या अत्याचाराची. या कानांनी ऐकलेत ग पोरी. त्याच्या जखमा माझ्या हृदयावरही झाल्या आहेत. परंतु त्या नराधरासमोर का कोण जाणे माझी जीभ लुडी पडते ग. अनेक वेळा वाटलं त्याला बोलावं, त्याची चांगली कान उघडणी करावी. परंतु कदाचित सदावर असलेले प्रेम प्रत्येक वेळी आडवे आलं. हो, मनात असूनही मी त्याला खडसावू शकले नाही. कारण कसाही असला तरी तो माझा मुलगा आहे. 9 महिने पोटात वाढवलं आहे त्याला. रक्ताचे पाणी दूध करून त्याला जोपासलं आहे मी त्याला माझ्या पोटात. त्याच्या खोड्यांवर, चुकांवर नेहमीच पांघरून घातलं आहे. कदाचित तेथेच मी चुकले. त्या चुकीमुळे मी पराभूत अवस्थेत जगते. तो बिघडतोय, तुला छळतोय हे समजूनही मी त्याला बोलू शकले नाही. तिथेच माझा पराभव झाला. पण सुनबाई, तू नको सहन करू. तुला सांगते पोरी, तू अशी गप्प राहिलीस तर तुझ्यावरही पश्चातापाची पाळी येईल. वेळी गेली नाही अजूनही. सुनबाई, उठ. तुझे मुलीचे आणि सदाचे हित पहा. होय, त्या चांडाळणीच्या जाळ्यातून बाहेर पडणे याच्यात सदाचेही हित आहे. पण ते त्याला समजत का नाही? कदाचित त्याला समजतही असेल, पण बाहेर पडणे जमत नसेल. पुरी त्याला त्या मोहपाशातून सोडवून तुझ्या वाहवलेल्या, भरकटलेल्या संसारात परत मिळव. सुनबाई, मी ही सासू आणि मीच तुझे वाटोळे केले. देवा, आता नाही रे पाहत माझ्या या डोळ्यांनी. सोन्यासारख्या पोरीची हेळसांड केली मी. बोलता बोलता तिला धाप लागली. ती जोरजोराने खोकलू लागली आणि काही क्षणात सासूबाई शांत झाल्या. डोळे छताकडे वळले, स्थिरावले. एका वेळाच
शंकेने नयनने सासूला हरवले. तिचे शरीर थंडगार पडले होते. मोठाने रडावेसे वाटत असूनही नयनला रडणे येत नव्हते. मूक आसवांनी डोळ्यात गर्दी केली. पोपट उडाल्यामुळे रिकाम्या पिंजऱ्यावर बसून कावळा कावकाव करीत होता. वाड्याबाहेर 2 कुत्री जोरजोराने ओरडत होती. वाड्याचा दरवाजा कुणीतरी ठोठावत होता. नयन धावतच दाराजवळ आली. दार उघडताच समोर विठा उभी होती आणि ती म्हणत होती, विठा, अगं सासूबाई गेल्या. हाड हाड फोटे फाटे दार मोरे कामून गवरता रे इथं. विठा, त्यांना ते तरी करता येतं ग. ताई साहेब, फाटेच झालं का तुमचं सुरू? सकाळी सकाळी अशा गोष्टी नका करत जा तुम्ही. विठाबाई, सासूबाई गेल्या ग. जा त्यांना बोलव. शेजारच्या प्रभाच्या वाड्यात पाहती म्हणाली. ताई साहेब, काय म्हणता तुम्ही? अगं सासूबाई खरेच गेल्या ग. जा पटकन बोलून आण त्यांना. नयन पुन्हा म्हणाली. विठा त्या वाड्याकडे धावतच गेली आणि त्या वाड्याकडे निघाल्याचे पाहून नयन आत वाड्यात शिरली. काही वेळात रडत रडत विठा आली. पाठोपाठ सदाशिव आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकत प्रभाही आली. गल्लीत समजायला वेळ लागला नाही. बाहेर गावाहून कोणी येणार नव्हतं. प्रसंगाची जाण ठेवून भाविकच कुणीतरी पुढे झालं. नंतरचे सारे यांत्रिकपणे सराईतपणे पार पडले. म्हातारी मेल्याचे दुःख ना सदाला होते ना प्रभाला होते. तिथं इतरांना कसे असेल, पण नयन मात्र दुःखात बुडाली. सासू तिच्या छळाबद्दल सदाशिवला काही बोलत नसली तरी, नयनची विचारपूस करीत नसली तरीही नयनला एक ती आधार होती. एक आशा होती की सासू कधी ना कधी तिची बाजी घेऊन सदाशिवला बोलेल, त्याचे मन परिवर्तन करेल. पण ती आशाही प्रचंड निराशेत वाहून गेली. तिलाही कळलं नाही. परंपरेप्रमाणे सदाशिववर 10 दिवस घराबाहेर न पडण्याचे बंधन आलं. तोही त्यास जगला. प्रभा मात्र त्याच वाड्यामध्ये राहिली. नयन दिवसभर तिच्याच खोलीत असे. कामापुरती तिची पावले खोलीबाहेर पडत असे. सुरुवातीचे 2-3 दिवस सोडले तर नंतर सदा प्रभा यांच्या चेष्टांना उधाण आले. म्हातारीचा अडसर दूर झाला होता. नयनचे अस्तित्व नगण्य होते. रात्री मात्र प्रभा तिच्या वाड्यात जात असे. 5व्या रात्रीपासून पुन्हा सदाशिवचे अत्याचार सुरू झाले. आईच्या मृत्यूच्या दुःखापेक्षा त्याच्या वाटेला अडथळा दूर झाल्याचा आनंद त्या सदाला, प्रभाला अधिक झाला. सासू गेली, परंतु मरण समोर दिसल्याप्रमाणे ती स्वतःची बाजू नयनजवळ स्पष्ट करून गेली. स्वतः माता झाल्यामुळे तिला सासूची बाजू पूर्णपणे नाही, परंतु काही अंश पटली होती. त्यामुळे तिची कीव करावी की राग करावा या द्विधा मनस्थितीत असताना सासू वारल्याचे दुःख अधिक नयनला झाले होते. पण ती करणारी काय होती? एकटी होती बिचारी त्या वाड्यात. 6व्या दिवशी अण्णा भेटायला आले. भाऊंनी लेकीचे सांत्वन करायलाही वेळ नव्हता. ओसरीवर बसलेल्या सदाशिवजवळ 2 क्षण थांबून त्याला काही न बोलता ते नयनजवळ आले. त्यांना पाहताच तिला बडबडून आले. तिचा पहिला आवेग ओसरीपर्यंत अण्णा काहीच बोलले नाही, परंतु नंतर हळूच म्हणाले, बेटा कशी आहेस तू? झालं ते झाले, विसरून जा. स्वतःला जप, मुलीची काळजी घे. अरे हो, बाळूचे लग्न ठरलंय आता. काय बाळूचे लग्न? स्वतःचे दुःख क्षणभर विसरून ती आनंदाने म्हणाली, केव्हा आहे लग्न?
अण्णा, आहेत अजून 2 महिने. कुणीतरी तुला न्यायला येईल असं म्हणत अण्णा निघाले. ओसरीवर बसलेल्या जवयाची दृष्ट भेट घेऊन त्याचे चकार शब्दानेही सांत्वन न करता अण्णा वाडाबाहेर पळाले आणि घरी निघून गेले. या कथेचा पुढील भाग उद्या सायंकाळी तुम्हाला प्रस्थापित होईल. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.